हाय, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मटका गळ्याची डिझाईनची कटिंग आणि पूर्ण सेविंग म्हणजे स्टिचिंग सांगणार आहे. जर तुम्हाला ही स्टिचिंग आणि कटिंग आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. हे पहा, मी पेपर कटिंग टाकून बॅक पार्ट आखून घेतला आहे. आता गळा कसा टाकायचा म्हणजे गळ्याचे मार्किंग कशी करायचे ते मी सांगणार तुम्हाला. अगोदर तुम्हाला गळ्याची उंची जेवढी घ्यायची आहे ना तेवढी टाकून घ्यायची तुम्ही. माझी गळ्याची उंची 10 आहे आणि मी 10 टाकून घेतलं. आता त्याच्यावरती मी तुम्हाला मटका गळा कसा ड्रॉ करायचा हे सांगणार आहे. आता मी मटक्या गळ्यासाठी 3 इंच गळ्याच्या खालचा भाग आहे तिथे 3 इंच टाकणार आहे आणि त्या 3 इंचावरती मी मटका गळा आत खोल करून आखून घेणार आहे. वरच्या बाजूने 2.5 इंच आहे असंच ठेवायचं, नाहीतर गळा जास्त वरच्या बाजूला सरला जातो हाईटनुसार. 2.5 इंचाच्या खाली 3 इंच गोल शेप आखून घ्यायचा. तिथं आपण नॉड बसवणार आहोत. हे पहा, 3 इंचावरती गोल शेप आखून घेतला. याच्यावरती मी नॉड बसवणार आहे आणि आता मी मटक्याचा शेप आखून घेतला. जेवढा ब्रॉड पाहिजे एवढा, तुम्हाला जेवढा ब्रॉड पाहिजे एवढा मटका गळा चा शेप आखून घ्यायचा. हे पहा, मला जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढ्या मापात मी मटक्या गळ्याचा शेप आखून घेतला. मटका गळा हा दिसायला खूप सुंदर आणि छान दिसतो. आता या गळ्याची मी कटिंग करायला सुरुवात केली. हे पहा, मी कटिंग केली. कटिंग अगदी व्यवस्थित करायची. कटिंग व्यवस्थित असेल तर स्टिचिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि स्टिचिंग पण खूप छान होते. हे पहा, साईडने देखील मी हे अस्तर पूर्ण कट करून घेतलं. म्हणजे बॅक पार्टचं अस्तर आहे ते मी मागील गळ्याचं पूर्ण कट करून घेतलं. आता हे जे अस्तर आहे ते मी ब्लाऊजचा पीस आहे या पीसवरती टाकणार आहे आणि त्याचे कटिंग करणार आहे. हे पीसवर मी टाकून घेतले आणि मी त्याचे तुम्हाला कटिंग दाखवते. कटिंग करताना अजिबात सुद्धा अस्तर आणि ती पेस जसं आपण टाकलं आहे तसं ठेवायचं. कात्री हलवायची पण कापड अजिबात हलवायचं नाही आणि कापड जर इकडं तिकडं सरकलं तर परत स्टिचिंग करताना कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात आणि मग बॅक पार्टची कटिंग जर चुकली आणि स्टिचिंग जर चुकली तर ब्लाऊज बिघडतो. हे पहा, मी अस्तर आणि ब्लाऊजचा मागचा भाग कट करून घेतला. आता मी स्टिच करून दाखवत आहे म्हणजे टिपा घालून शिवून दाखवणार आहे. प्रथम करायचं उलट्या बाजूनी, म्हणजे सरळ बाजू असते ब्लाऊजची त्याला अस्तर लावायचं आणि कमरेच्या बाजूला टिप मारून घ्यायची. अर्धा इंचाचा अंतर ठेवून कमरेच्या बाजूला टिप मारल्यानंतर गळ्याला टिप मारून घ्यायची आणि गळ्याला टिप मारायच्या अगोदर आपल्याला ह्याला नॉड बसवायचे आहेत. नॉड हा टिप मारतानाच बसवून घ्यायच्या असतात. 1 मीटर किंवा पाऊण मीटरचा नॉड घ्यायच्या आणि याला बसवायच्या. मी खून करून घेतली. जिथं मला नॉड बसवायचे आहे ती दोन्ही बाजू सेम येत्या म्हणून खून करून घ्यायची. आणि हे पहा, मी नॉड घेतल्या 1 मीटर आणि नॉड मधून कट करून 2 केल्या दोन्ही बाजूला बसवण्यासाठी. आता मी 1 नॉड आत घालून घेतली आणि वरच्या बाजूनी टिप मारायला सुरुवात केली. हे पहा, टिप मारली आणि नॉडच्या जागेला 2-3 वेळा मशीन फिरवायची, नाहीतर नॉड निसटून बाजूला निघन. आता गोल अशी टिप मारायला सुरुवात केली आणि गोल टिप मारून झाल्यानंतर खालच्या बाजूने त्याला छोटे छोटे दुसऱ्या बाजूची पण नॉड आत घालून बसवायची. हे पहा, दुसऱ्या बाजूची नॉट देखील मी बसवून घेतली. आता टिप मारून मी साईडला काढला आणि डॉच मारायला सुरुवात केली. डॉट छोटे छोटे टक्स मारायचे म्हणजे त्याला गळा उलटा केल्यानंतर शेप खूप छान येतो आणि अस्तर देखील बाहेर येत नाही आणि गुढी पण येत नाही. त्याच्यामुळे कट मारून घ्यायचे. मी सरळ करून घेतला. आता बॅक पार्ट सरळ करून घेतला आणि आता कमरेच्या बाजूने प्रथम 1 टिप मारून घ्यायची. कमरेच्या बाजूला 1 टिप मारून झाल्यानंतरच गळा शिवायला सुरुवात करायचा, म्हणजे गळ्याची फिनिशिंग छान येते. मी कमरेला टिपच घालते. काही कमरपट्टी बसवतात पण मी कमरपट्टी बसवत नाही. टिप घातल्याने देखील गळा उचलत नाही वगैरे काहीच नाही, छान येतो. कमरपट्टीला टिप मारून झाली आता माझी. आता मी गळ्याला टिप मारणार आहे. गळ्याला छान अशी टिप येणार कारण डॉच मारून घेतले होते म्हणून, छोटे छोटे कट मारून घेतले होते म्हणून. आता हे पहा, खूप छान असा माझा मटका गळा आता रेडी होणार आहे.
हळूच टिप व्यवस्थित मारायची, हात बॅक पार्ट फिरवत फिरवत, म्हणजे गळ्याचा शेप पण खूप छान येतो. तुम्हाला जर हे गळ्याचा शेप डिझाईन आवडली बनवलेली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. हे पहा, मटका गळा झाला आता रेडी करून. आता या मटक्या गळ्याला मी असाच नाही ठेवणार, असा पण खूप छान दिसतो, परंतु कस्टमरनी मला याला लेस अटॅच करायला सांगितलं आहे आणि ब्लाऊज पीसचं जी किनार आहे त्याच्यावर रेड कलरचे फ्लावर्स आहेत, म्हणून मी याला रेड कलरचे लेस बसवत आहे. रेड कलरचे फ्लावरचीच लेस मी याला बसवत आहे. त्याला छोटे छोटे फ्लावर्स आहेत पहा, आणि हीच लेस मी याला अटॅच करत आहे. लेस लावल्यानंतर मटका गळा खूप छान दिसतो आणि त्याचे फिनिशिंग पण खूप छान येते आणि वेअर केल्यानंतर त्याला एक मस्त असा शेप येतो. म्हणून ब्लाऊजला मटका गळा काढल्यानंतर कमीत कमी नॉट तर बसवावंच लागतात, कारण त्याला दोन्ही बाजूने तो वरच्या आत असतो त्याचा गळा, आणि त्याला लेस बसवल्यानंतर तो खूप छान दिसतो. म्हणून मी याला लेस बसवून घेतली आणि हे फ्लावरची लेस आहे. फ्लावर उताने पडू नयेत, म्हणजे असे पालते पडू नयेत, म्हणून मी त्याला आता अजून एक टिप मारून घेणार आहे. आणि हे पहा, माझी लेस बसवून झाली. आता मी ह्याला अजून एक टिप मारून घेणार आहे आणि अजून एक टिप मारून घेतल्यानंतर मी याला हे पहा दुसरी टिप मारायला मी सुरुवात केली आणि टिप मारून घेतल्यानंतर मी टक्स आणि साईडचा भाग स्टिच करून दाखवणार आहे. म्हणजे पूर्ण गळ्यासकट मी पूर्ण बॅक पार्टचीच कटिंग तुम्हाला आणि स्टिचिंग पण दाखवली. म्हणजे मटक्या गळ्याची कटिंग तर दाखवली, मटक्या गळ्याची स्टिचिंग पण दाखवली, आणि आता मी बॅक पार्ट पूर्ण रेडी करायचा कसा मटक्या गळा असल्यानंतर हे पण दाखवलं. हे पहा, कडनी मी आता अस्तर स्टिच करत आहे. मी संपूर्णच बॅक पार्टची स्टिचिंग कटिंग दाखवली आणि गळ्याची पण स्टिचिंग कटिंग दाखवली. आणि तुम्हाला ही स्टिचिंग कटिंग आवडली तर सबस्क्राईब करा. हे पहा, पूर्ण अस्तर आता बसवून झाले. आता मी टक्स मारून घेणार आहे. अर्धा इंचाचा टक्स असतो बॅक पार्टला, तो मी मारून घेणार आहे. एक्स्ट्राचे फॅब्रिक कट करून काढायचे. हे पहा, टक्स कधी पण गळ्याच्या खालीच येईन असाच मारायचा. गळ्याच्या वरती त्याला आला तर पाठीमागनं ब्लाऊज उचलण्याचे चान्सेस असतात. टक्स हा गळ्याच्या खालच्या बाजूलाच मी मारून घेतला. असा दुसऱ्या बाजूचा देखील टक्स मी मारून घेत आहे. हे पहा, दुसऱ्या बाजूचा टक्स देखील मी मारून घेतला आणि आता मी हा गळा कसा झाला आहे हे तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, खूप छान असा माझा मटका गळा रेडी झाला आहे.